हॅलो डिअर स्टुडंट्स, रोटेशनल डायनॅमिक्स पार्ट 2 रोटेशनल मोशन या टॉपिकमधला शेवटचा टप्पा आपण आता गाठलेला आहे. आज आपण एक्सरसाइजमधले न्यूमरिकल नंबर 19, 20, 21 आणि 22 असे 4 न्यूमरिकल्स बघायचे आहेत. न्यूमरिकल्स बघण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे हा जो टेबल तुम्हाला दिसतो आहे, या टेबलमध्ये सर्व वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत त्या प्रत्येकाच्या मुवमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युलीज याच्यामध्ये आहेत आणि तो कोणता ॲक्सिस आहे त्या अक्षाभोवती तो फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. ॲक्सिस आणि फॉर्म्युला ह्या दोन गोष्टी या ठिकाणी खूप महत्त्वाच्या आहेत आणि या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्याचा हा अभ्यास म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आणि ॲक्सिस आणि ती वस्तू कुठली हा ज्याचा चांगला असेल त्याला याच्यावरचे न्यूमरिकल्स नक्की सोपे जाणार आहेत. आणि सराव जर तुम्ही याचा केला तर तुम्हाला हे सोपं वाटेल. प्रॅक्टिस करत राहणं, सतत तेच बघत राहणं हा पर्याय तुम्ही निवडलात तर नक्कीच तुम्हाला याचा अभ्यास चांगला होईल आणि याच्यावरचे न्यूमरिकल्स तुम्हाला सोडवायला मदत होणार आहे. तुम्हाला मी मागे काही ज्या वेगवेगळ्या अशा ज्या वस्तू आहेत त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला, त्यानंतर ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठला घेतला आहे ती व्हॅल्यू आणि k²/r² किमती अशा दिलेल्या आहेत. पहा, आता ह्या सगळ्या ज्या फॉर्म्युलीज आहेत ह्या सगळ्या तुम्हाला जर लक्षात राहिल्या तर तुम्हाला नक्कीच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. खास करून सर्क्युलर डिस्क असेल, सर्क्युलर रिंग असेल, वेगवेगळ्या अक्षाभोवती हॉलोस्फिअर असेल, हॉलो सिलेंडर असेल, सॉलिड स्फिअर असेल, तर ह्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत ह्या प्रत्येकाच्या ह्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज मुवमेंट ऑफ इनर्शियाचे हे जे फॉर्म्युलीज आणि त्याचे k²/r² ह्या किमती ह्या तुम्ही त्याचा सराव करा. तुम्हाला सॉलिड स्फिअर समजा दिलेला आहे आणि ॲक्सिस आहे डायमीटर किंवा सेंटर, तर त्याची k²/r² ची व्हॅल्यू पहा 2/5 आहे. मग जर समजा k²/r² ची व्हॅल्यू 2/5 दिली असेल तर ती वस्तू नक्कीच सॉलिड स्फिअर आहे असं आपण म्हणायचं आहे. समजा तुम्हाला k²/r² ची व्हॅल्यू दिली आहे, काहीतरी वेगळी दिली आहे, समजा दिली आहे 1/2, तर ती वस्तू असेल सर्क्युलर डिस्क आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. थोडक्यात हा सगळा अभ्यास थोडासा जरा डीपमध्ये ज्याचा आहे त्याला नक्कीच हे फायदा होणार आहे. हा एक टेबल दिला होता पहा मी, आणि या टेबलमध्ये देखील उरलेल्या काही वेगवेगळ्या वस्तू आहेत. ह्याच्यामध्ये हा जो रॉड दिसतो आहे ह्या रॉडचा मुवमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ या अक्षाभोवती ml²/12 हा पण एक महत्त्वाचा एक फॉर्म्युला आहे की जो न्यूमरिकल्समध्ये आपल्याला उपयोगी पडतो. तर आपण आता सुरू करूयात न्यूमरिकल्स नंबर 19. पहिल्यांदा हा जो न्यूमरिकल आहे हा न्यूमरिकल रिंग या वस्तूच्या संदर्भात आहे. बघूया आपण. मेटॅलिक रिंग ऑफ मास दिले 1 kg, m = 1 kg अँड हॅज इट्स मुवमेंट ऑफ इनर्शिया 1 kg/m², म्हणजे I = 1 kg/m². वेन रोटेटिंग अबाउट वन ऑफ इट्स डायमीटर. आता बघा, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. डायमीटर भोवती रोटेट होतो आहे म्हटल्यानंतर आपण त्याची डायग्राम काढूया. हे पहा, या ठिकाणी इथे एक अशी रिंग इथे दिसते तुम्हाला आणि हा डायमीटर मी असा काढला आहे पहा. म्हणजे या ठिकाणी डायमीटर भोवती या मुवमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि रिंगसाठी हे एवढं सगळं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पुढं काय म्हटलं पहा, इट इज मोल्टन अँड रिमोल्डेड इनटू ए थिन युनिफॉर्म डिस्क. म्हणजे ती काय केलेली आहे, ती जी रिंग आहे ती रिंगला तिला वितळवलेलं आहे आणि तिला रिमोल्ड करून एका डिस्कमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे आणि त्या डिस्कची रेडियस तेवढीच ठेवली आहे, सेम रेडियस. मग प्रश्न काय विचारला आहे, हाऊ मच विल इट्स मुवमेंट ऑफ इनर्शिया व्हेन रोटेटेड अबाउट इट्स ओन ॲक्सिस. म्हणजे जेव्हा या रिंगचं आपण डिस्कमध्ये रूपांतर करू, आता डिस्क म्हणजे याप्रमाणे होईल पहा, आता ही अशी डिस्क होईल आणि ह्या ओन ॲक्सिस असं म्हटलं आहे. ओन ॲक्सिस म्हणजे पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, म्हणजे अशा प्रकारे ती डिस्क असेल आणि ही असेल रिंग. मग आता इथं आपल्याला काय करावं लागेल, या रिंगचा डायमीटर भोवतीचा मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला तो आपल्याला माहिती आहे mr²/2.
मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट इट्स डायमीटर, आणि ती व्हॅल्यू दिली 1 kg/m². आणि आपल्याला जेव्हा त्या रिंगचं डिस्कमध्ये रूपांतर होईल आणि अबाउट इट्स ओन ॲक्सिस म्हटलं आहे, म्हणजे आता हा जो ॲक्सिस इथं तुमच्यासमोर दिसतो आहे, हा पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, त्याचा फॉर्म्युला देखील माहिती आहे आणि तो आहे mr²/2. म्हणजे डिस्कचा पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेनचा फॉर्म्युला आणि रिंगचा अबाउट डायमीटरचा फॉर्म्युला दोन्ही सेम आहेत. त्यामुळं हा जो ही जी व्हॅल्यू आहे 1 kg/m², ती व्हॅल्यू सेम तीच राहणार. रिंगसाठी जी व्हॅल्यू आपल्याला दिली आहे डायमीटर भोवतीची, तीच व्हॅल्यू डिस्कसाठी अबाउट इट्स सेंट्रल ॲक्सिस असणार आहे. त्यामुळे उत्तर येईल आपलं 1 kg/m². तर या प्रकारे हा झाला न्यूमरिकल नंबर 19. आता आपण बघूयात न्यूमरिकल नंबर 20. हा 20 नंबरचा न्यूमरिकल जो आहे तो रॉडच्या संदर्भातला आहे. बघूया आपण काय म्हटलं आहे. ए बिग dumbbell is prepared by using a uniform rod of mass 60 gram. त्या रॉडचा मास दिलेला आहे 60 ग्रॅम, लेंथ 20 सेंटीमीटर, लेंथ ऑफ रॉड 20 सेंटीमीटर. टू आयडेंटिकल सॉलिड स्फिअर्स ऑफ मास 50 ग्रॅम अँड रेडियस 10 सेंटीमीटर. म्हणजे दोन असे आयडेंटिकल गोल आहेत, सॉलिड स्फिअर आहेत, गोल आहेत की ज्यांचा मास दिलेला आहे 50 ग्रॅम आणि रेडियस दिली आहे 10 सेंटीमीटर. आर ॲट द टू एंड्स ऑफ द रॉड, अटॅच ॲट द टू एंड्स ऑफ द रॉड. ते जे दोन गोल जे आहेत ते त्या रॉडला कडेला एंडला जोडलेले आहेत. कॅल्क्युलेट दी MI ऑफ डम्बेल व्हेन रोटेटेड अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. या ठिकाणी इथं डायग्राममध्ये मी इथे एक रॉड दाखवला आहे. पहा, हा रॉड सेंटरला हा रॉड असा दिसतो आहे, इथं आहे, हा असा रॉड आहे आणि त्याला इथे असे दोन गोल जोडलेले आहेत, हे असे दोन गोल. तो जो रॉड आहे त्या रॉडची लेंथ दिली आहे 20 सेंटीमीटर आणि हे जे दोन स्फिअर जे आहेत त्यांची रेडियस 10 सेंटीमीटर आहे. म्हणजे इथून बरोबर हे एवढा अंतर 10 सेंटीमीटर आणि इकडचं 10, 10 20, म्हणजे तो रॉड 20 सेंटीमीटरचा आहे आणि ह्या ज्या दोन स्फिअर आहेत त्यांची रेडियस 10 सेंटीमीटर आहे. तर अशा प्रकारे इथं हे चित्र आपल्याला दिसेल पहा. आणि या पूर्ण सिस्टीमचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलं आहे. मग आता इथं रॉडचा मुवमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो आहे I = mL²/12. आणि हा जो स्फिअर आहे, हा स्फिअर, तो स्फिअर कोणता आहे? सॉलिड स्फिअर आहे. सॉलिड स्फिअरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया 2/5 mr². हे फॉर्म्युलीज आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि आता इथं या सगळ्या सिस्टीमचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायला सांगितलं आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्या सिस्टीमचा मुवमेंट ऑफ इनर्शिया कसा मिळेल? I = मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड प्लस मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्फिअर प्लस मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्फिअर, असे तिघांची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. मग इथं रॉडचा मुवमेंट ऑफ इनर्शिया mL²/12, तो तर आपला फॉर्म्युला आहे. पण आता स्फिअरचा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे तो कसा घ्यायचा? तो मात्र घेताना आपल्याला फक्त 2/5 mr² असं घेऊन नाही चालणार. मग काय करावं लागणार आहे? हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे पहा त्या रॉडचा आणि हा ॲक्सिस ऑफ रोटेशन त्या स्फिअरचा आहे. मग आता इथं पॅरलल थेरमचा यूज करून या स्फिअरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढावा लागणार आहे. त्यासाठी हा फॉर्म्युला पहा IC + mh². IO = IC + mh² किंवा mr² असं आपण बघितलं आहे. तर या फॉर्म्युलाप्रमाणे IC + mh² दोन स्फिअर असल्यामुळं हे दोन्ही स्फिअर आयडेंटिकल आहेत, सेम आहेत. त्यामुळं 2 टाइम्स IC + mh² असं आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. मग आता व्हॅल्यूज पुटअप करूया आपण. mL²/12 + 2 टाइम्स IC. IC म्हणजे सॉलिड स्फिअरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया 2/5 mr² पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स कोइन्साइडिंग विथ इट्स डायमीटर. 2/5 mr² तो फॉर्म्युला घेतला आणि mh². आता हे h किती अंतर आहे बघा बरं. h म्हणजे त्या रॉडची निम्म अंतर आहे, L/2 आहे. L/2 म्हणजे किती? 20 सेंटीमीटर लेंथ आहे त्याची. तर L/2 किती होणार? 10 सेंटीमीटर. त्यामुळे h ची व्हॅल्यू आपल्याला 10 सेंटीमीटर अशी घेता येते. आता व्हॅल्यूज पुटअप करूयात. मास ऑफ दॅट रॉड 50 ग्रॅम, 60 ग्रॅम, हे 60 घेतलेलं आहे. त्यानंतर R रेडियस 20 सेंटीमीटर, 20चा स्क्वेअर, सगळ्या युनिट्स
CGS सिस्टीममध्येच ठेवूयात, कारण आन्सर पण CGS सिस्टीममध्येच येईल. 20 स्क्वेअर घेतला इथं, डिवायडेड बाय 12 प्लस 2 इंटू ब्रॅकेट 2/5 m मास ऑफ द स्फिअरचा मास किती आहे 50 ग्रॅम. 50 इंटू रेडियस 10 सेंटीमीटर 10 स्क्वेअर प्लस मास ऑफ द स्फिअर 50 ग्रॅम प्लस त्या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे h ते L/2 म्हणजे 10 सेंटीमीटर 10चा स्क्वेअर. हे सोडवलं आपण तर काय आन्सर येईल पहा. 12 1 is 12, 12 5s are 60 म्हणजे 12 5 60 असं केलं आहे. आणि इथं 5 1 is 5, 5 10s are 50 इथं पण भाग घालवला आहे. मग आता 5 इंटू हे 20चा स्क्वेअर 400 प्लस 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू 2000 होणार आणि हे 50 इंटू 100 5000 होणार. अशा प्रकारे हे झालं पहा. तर 400 इंटू 5 2000 प्लस 2 इंटू 5000 प्लस 2000 7000 आणि 7000 इंटू 2 14000. 14000 प्लस 2000 इज इक्वल्स टू 16000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर असं उत्तर आलेलं आहे. आता टेक्स्टबुकमध्ये उत्तर 24000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर दिलं आहे आणि तिथं प्रिंट मिस्टेक असावी असं वाटतं आहे आणि आन्सर आपण या ठिकाणी घेऊया 16000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर या टोटल सिस्टीमचं. त्यानंतर 21 नंबरचं न्यूमरिकल बघूया आपण. फ्लायव्हील म्हणजे डिस्कच्या संदर्भातला हा न्यूमरिकल आहे. काय म्हटले वाचूया. यूज्ड टू प्रिपेअर फ्लायव्हील इज यूज्ड टू प्रिपेअर अर्थवेअर पॉट्स म्हणजे आपण मातीचे जे काही भांडी बनवतात, जसं आता बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला हे चित्र जे दिसतं आहे इथं, ही जी दिसते ही डिस्क आहे. डिस्क अशी गोल फिरते आहे आणि ते भांडं बनवण्यासाठी मातीचे भांडे बनवण्यासाठी वापरली जाणारी ही डिस्क आहे पहा. आणि अशाच प्रकारची डिस्क इथं आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यावरचा न्यूमरिकल दिला आहे पहा. अर्थनवेअर पॉट इज सेट इन टू रोटेशन ॲट 100 RPM म्हणजे त्या पॉटचा म्हणजे त्या डिस्कचा फ्लायव्हील म्हणजे डिस्क त्याचा स्पीड दिला आहे, अँग्युलर स्पीड म्हणजे फ्रिक्वेन्सी दिली आहे, त्याला आपण म्हणूयात N1 आणि ती 100 RPM दिली आहे. RPMचा RPS कसं करतो आपण 60ने डिवाइड करायचं. सो 100/60 RPS असं म्हणूया आपण पहिली फ्रिक्वेन्सी सुरुवातीची फ्रिक्वेन्सी. इट इज इन द फॉर्म ऑफ ए डिस्क ऑफ मास 10 ग्रॅम अँड रेडियस 0.4 मीटर म्हणजे त्या डिस्कची फ्लायव्हीलची मासची किंमत आणि रेडियसची किंमत या ठिकाणी आपल्याला हे दिलेली आहे. आणि नंतर पुढं काय म्हटलं पहा. ए लंप ऑफ क्ले. लंप म्हणजे काय गोळा. क्ले म्हणजे मातीचा तो गोळा. क्ले एक माती आहे, मातीचा एक प्रकार आहे. आता तो जो क्ले आहे लंप म्हणजे गोळा, तो मातीचा गोळा ऑफ मास 1.6 kg फॉल्स ऑन इट म्हणजे त्या ठिकाणी एक असं इथं दिसतंय पहा. या डिस्कला इथं एक मास म्हणजे गोळा असा येऊन चिटकलेला आहे आणि तो त्याचं मास दिलं 1.6 kg अँड अधेर्स टू इट ॲट ए सर्टन डिस्टन्स x फ्रॉम द सेंटर म्हणजे तो गोळा या ॲक्सिसपासून म्हणजे इथून या सेंटरपासून किती अंतरावर आलेला आहे तो x आणि ते डिस्टन्स जे इथून एवढं जे डिस्टन्स आहे ते x आपण घेतलं आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं डिस्टन्स त्या लंप ऑफ क्ले म्हणजे मातीच्या गोळ्याचं डिस्टन्स x आपण इथं या ठिकाणी घेतलेलं आहे. कॅल्क्युलेट दिस x इफ द व्हील नाव रोटेट्स ॲट 80 RPM म्हणजे नंतरची जी फ्रिक्वेन्सी आहे तो गोळा त्याच्यावरून पडलेला आहे त्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी कमी झाली आहे 80 RPM झाली आहे. आपल्याला माहिती आहे मास वाढलं की मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो आणि मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला की ओमेगा आपोआप कमी होतो कारण L जो आहे I × ओमेगा तो कॉन्स्टंट असतो. म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा आपण जो अभ्यास केला आहे त्याच्यावरचा हा न्यूमरिकल आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया का वाढला कारण तो क्ले जो आहे लंप ऑफ क्ले म्हणजे त्या क्लेचा मातीचा गोळा त्याच्यावर येऊन पडलेला आहे त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला मास वाढल्यामुळं आणि आपोआप ओमेगा म्हणजे अँग्युलर स्पीड कमी झालेला आहे. अशा प्रकारचा हा न्यूमरिकल आपण आता बघूया कसं सोडवायचा. आणि आपल्याला विचारलं काय तो जो मातीचा गोळा आहे तो किती अंतरावर येऊन पडला आहे त्याचं अंतर त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं म्हणजे सेंटरपासूनचं x किती आहे हे काढायचं आहे.
L1 इज इक्वल्स टू L2 म्हणजे आधीचा अँग्युलर मोमेंटम आणि नंतरचा अँग्युलर मोमेंटम सेम, I1 ओमेगा 1 इज इक्वल्स टू I2 ओमेगा 2. आय म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू सेंट्रल ॲक्सिस mr²/2 आणि ओमेगाच्या जागी 2πN1. आणि इकडं बघा उजव्या बाजूला I2 म्हणजे तो मातीचा गोळा येऊन पडलेला आहे, त्यावेळेस त्याचा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया किती होणार आहे नंतरचा, mr²/2 त्या डिस्कचा आहे. आणि तो जो गोळा आहे मातीचा गोळा त्याला त्यांनी सांगितलं आहे टू बी टेकन इक्विव्हॅलंट टू ए पार्टिकल, म्हणजे तो मातीचा गोळा म्हणजे एक पॉईंट आहे, पार्टिकल आहे असं कन्सिडर करायचं आहे. मग आता समजा हा ॲक्सिस आहे आणि इथं तो पार्टिकल आहे आणि हे डिस्टन्स जे आहे ते एक्स आहे आणि तो असा फिरतोय, हा पार्टिकल असा सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती घ्यायचा, मग त्याचा मास आहे MP पार्टिकलचं आणि एक्स डिस्टन्स MP इंटू x², पार्टिकलचं असेल तर आपण MP x² असं करतो. mr² हा जो फॉर्म्युला आहे पार्टिकलसाठीचा त्याप्रमाणे. तर mr²/2 प्लस MP इंटू x² हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया, तो मातीचा गोळा येऊन पडल्यानंतरचा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि ओमेगाच्या जागी 2πN2 घेतलं आहे. हे 2π कॅन्सल केलं आपण. आणि आता किमती घेऊयात. ची व्हॅल्यू 10, मासच्या त्या डिस्कचं मास 10 kg, नंतर R त्या रेडियस त्याची 0.4 त्याचा स्क्वेअर इंटू N1ची व्हॅल्यू 100/60 इज इक्वल्स टू परत तेच 10 इंटू 0.4चा स्क्वेअर अपॉन 2 प्लस पार्टिकलचं मास 1.6 आणि डिस्टन्स माहीत नाही ते काढायचं x² इंटू N2ची व्हॅल्यू 80/60 इथं घेतली आहे. आता हे 60 आणि 60 दोन्हीकडे आहे ते कॅन्सल करूया आपण. दोन्हीकडचं 60 कॅन्सल केलं पाहिजे. आणि त्यानंतर 2 1 इज टू 2 5 are 10, 5चा भाग घालवला. इथंही तसंच केलं 2 1 इज टू 2 5 are 10. मग आता 5 आणि हे 0.4चा स्क्वेअर येतो 0.16, हे 100 आहे तसंच. नंतर इथं 5 इंटू 0.16 आणि प्लस हे 1.6 x² हे आहे तसंच ठेवले, हे 80 ॲज इट इज. मग आता यांचा गुणाकार जर आपण केला तर 16 5 are 80 इंटू 100 म्हणजे 80 बरोबर आलं इथं. ह्या सगळ्यांचा गुणाकार 80 आला. आणि या दोघांचा गुणाकार 0.8 1.6 x² आणि हे इकडे ब्रॅकेटच्या बाहेर 80, हे ब्रॅकेटच्या बाहेरचं 80 आणि हे 80 कॅन्सल झालं. आणि आपल्याला काय मिळालं पहा आता, हे 1.6 x² प्लस 0.8 इज इक्वल्स टू 1. त्यानंतर मग हे 0.8 राईट साईडला ट्रान्सफर केलं, मायनस झालं, सबट्रॅक्ट केल्यानंतर 1मधून 0.2 आलेलं आहे. आणि मग x² इज इक्वल्स टू 1.6 म्हणजेच 2/16 आणि उत्तर आलेलं आहे 1/8. आणि एक्सची व्हॅल्यू 1/√8 हे कॅल्क्युलेशन केलं आपण लॉगनी, तर आन्सर येईल 0.35 मीटर. हा झाला न्यूमरिकल नंबर 21. त्या न्यूमरिकल नंबर 22 लास्ट न्यूमरिकल आहे, बघूया आपण. एखादी वस्तू जेव्हा अशा इन्क्लाइन्ड प्लेनवरून खाली अशी घसरत येत असते त्यावेळेस आपण वेलॉसिटी म्हणजे स्पीड आणि ॲक्सेलरेशनचा जो अभ्यास केला त्याच्या संदर्भातला हा न्यूमरिकल इथं 22 नंबरचा आहे, बघूया आपण. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट ॲन ऑब्जेक्ट रोल्स डाऊन along an incline that rises by 3 in every 5. आता स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट असं म्हटल्यामुळं सुरुवातीचा स्पीड u इज इक्वल्स टू 0 असं आपण घेऊया. आता इथे हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, रायजेस बाय 3 in every 5 along it. याचा अर्थ काय की आता समजा असा हा सपाट असा तो प्लेन आहे, प्रतल आहे आणि तो हळूहळू वर चढतोय म्हणजे वर जातोय, तर रायजेस बाय 3 in every 5 म्हणजे हा हायपो 5 घ्यायचा आणि राईज जे आहे हाईट जी आहे ती 3 घ्यायची. अशा प्रकारे या ठिकाणी हा ट्रायंगल तयार होईल. आणि हा जो अँगल थिटा जो आहे त्याची समोरची बाजू 3 आणि कर्ण जो आहे त्याची व्हॅल्यू 5. मग आपल्याला काय मिळेल, साइन थिटा इज इक्वल्स टू 3/5. याप्रमाणे इनडायरेक्टली साइन थिटाची व्हॅल्यू इथे दिली आहे. आणि द ऑब्जेक्ट गेन्स ए स्पीड ऑफ √10 मीटर पर सेकंड ॲज इट ट्रॅव्हल्स ए डिस्टन्स ऑफ 5/3 सेंटीमीटर. इथून ती वस्तू या ठिकाणावरून ती वस्तू अशी इकडं रोल करत सोडली आहे इन्क्लाइन प्लेनवरून, तर साधारणपणे त्याचा स्पीड झाला आहे √10 मीटर पर सेकंड आणि डिस्टन्स किती झाले तेव्हा 5/3 मीटर. म्हणजे इथून थोडंसं अंतर पुढं आल्यानंतर 5/3 मीटर एवढं अंतर पुढं आल्यानंतर इकडे त्याचा स्पीड √10 मीटर पर सेकंड झालेला आहे. म्हणजे व्हीची व्हॅल्यू दिली आहे √10 आणि एस दिलेलं आहे 5/3.
मग आपल्याला माहिती आहे की ती जी वस्तू आहे अशा प्रकारे आपण जी सोडलेली वस्तू की जी इन्क्लाइन प्लेनवरून त्याचा ॲक्सेलरेशन आपल्याला माहिती आहे जी साइन थिटा अपॉन 1 + k² अपॉन r², असं आपण त्याचं घेऊ शकतो. प्रश्न काय विचारला आहे, व्हॉट कॅन बी द पॉसिबल शेप ऑफ द ऑब्जेक्ट, म्हणजे इथून जी वस्तू आपण सोडली आहे त्या प्रतलावरून त्याचा शेप कोणता असेल, पॉसिबल शेप, असा त्या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. बघूया आपण कसं सोडवायचं. थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला माहिती आहे v² = u² + 2as. v ची व्हॅल्यू 10 घेतली आहे, u ची व्हॅल्यू 0 आहे, a ची व्हॅल्यू आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे ते फॉर्म्युला घेतला आहे, s दिलेला आहे 5/3 मीटर. तर आता इथं हे सोडवायचं आहे आपण. कसं येईल पहा, 10 = हे 0 गेलेलं आहे, 2 × g ची व्हॅल्यू 10 घेऊयात राऊंड फिगरमध्ये, साइन थिटाची व्हॅल्यू 5/3 आणि हे 5/3 इकडचं, आणि हे डिनॉमिनेटरमध्ये 1 + k² अपॉन r². आता ही इकडचं 10 आणि हे इकडचं 10 हे कॅन्सल, हे 5 कॅन्सल, हे 3 आणि हे 5 इथं कॅन्सल झाले. त्याच्यानंतर 1 + k² अपॉन r² = 2 आलं, आणि हे सोडवलं आपण तर k² अपॉन r² = 1, म्हणजे k = r. मग k² अपॉन r² = 1 कुठल्या वस्तूसाठी असतं, तर आपल्याला माहिती आहे रिंग किंवा हॉलो स्फिअर. रिंग किंवा हॉलो स्फिअरसाठी k² अपॉन r² ची व्हॅल्यू 1 असते, हे आपल्याला माहिती आहे. या पहा, या टेबलमध्ये आपण बघितलेलं आहे, तर ह्या टेबलमध्ये आपल्याला दिसेल, हे पहा इथे एक रिंग दिसते तुम्हाला, आणि हे सर्क्युलर रिंगचं k² अपॉन r² ची व्हॅल्यू 1 त्या ठिकाणी दिसते आहे. किंवा हॉलो सिलेंडर जरी घेतला तर त्याची पण व्हॅल्यू 1 दिसते आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला k² अपॉन r² ची व्हॅल्यू 1 आल्यामुळं ती वस्तू कुठली असेल, रिंग किंवा हॉलो स्फिअर. अशा प्रकारे न्यूमरिकल संपलेले आहेत. याचा आता वहीमध्ये लिहून काढून अभ्यास करा. याचे काही MCQs मी उद्याच्या व्हिडिओमध्ये पाठवेन, आणि याची आपण टेस्ट 2-3 दिवसात घेऊयात. ओके, थँक्यू.